जय जिजाऊ जय शिवराय. तर मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अवी जिंजुर्डे या यूट्यूब चॅनलवर. तर बघा आज मी कुठे आलेली आहे आणि तुम्हाला थंबनेलवरून आणि टायटलवरून तर कळलंच असेल की आज मी माझ्या मम्मीच्या आणि पप्पाच्या घरी आलेले आहे. तर कशामुळं तर मी मागच्याच ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की म्हणजे 20 तारखेला मला जायचं आहे मम्मीच्या घरी की जागरण गोंधळाचा कार्यक्रम म्हणून. तर आज मम्मीच्या घरी जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे. तर बघा खरं म्हणजे सकाळीच व्हिडिओ काढायचा होता जेव्हा आम्ही आमच्या घरून निघणार होते तेव्हा, पण मग कामाच्या धावपळीमध्ये म्हणजे टाईमच नाही भेटला व्हिडिओ काढायला. म्हटलं चला आज मम्मी त्यांच्या घरी आलेच नंतर छोटासा ब्लॉग बनवू म्हणून आणि सगळ्यांना दाखवू की मम्मी त्यांच्या जो कार्यक्रम जागरण गोंधळाचा कसा होता म्हणून. तर सगळ्या आपल्या यूट्यूब फॅमिलीला सांगू की मम्मी त्यांच्या जागरणाचा कार्यक्रम कसा झाला म्हणून आपण छोटासा ब्लॉग मध्ये काढून सांगू म्हणलं. तर बघा आता आलेली मम्मी त्यांच्या घरी आणि आत्ताच म्हणजे आवरलं माझं पण आणि शिवचं पण. तर शंभू आणि शंभूचे पप्पा म्हणजे मागून येणार होते. तर मग आता येतीलच 15-20 मिनिट मध्ये किंवा म्हणजे मग आता निघाले असं घरून, त्याच्यामुळं आता त्यांचीच वाट बघते. आणि इकडं शिव राहत नव्हता म्हणून मग आलेली होती बघा रोडच्या साईडला. तर शिव पण मस्त खेळायला लागला. शिव तर बघा आपला शिव पिल्लू पण आता इकडं मस्त रस्त्यावर बसलेला आहे बघा खेळायला. आणि कसं मळ्यामध्ये राहायला आलेलं आहे मम्मी त्या नवीन घर. मी तुम्हाला दाखवलंच होतं मागच्या ब्लॉगमध्ये की मम्मी त्यांना नवीन घरी जायचं आहे म्हणून लवकरच राहायला. तर मम्मी त्यांनी मागं घर भरणीची पूजा पण केली. तर मग कालपासून आलेलं आहे बघा मम्मी त्या मळ्यामध्ये राहायला. आज मम्मी त्यांच्या जागरण गोंधळाचा कार्यक्रम पण आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटला बघा आणि व्हिडिओ तो कसा वाटला ते आम्हाला. तर बघा मम्मी त्यांच्या म्हणजे नवीन घराकडचा रस्ता. तर रस्त्याच्या कडाना साईडना मस्त असे सगळे झाडं पण लावलेले नारळाचे, जांभळीचे, आंबा, पेरू सगळे फुलाचे. आणि बघा पेरू पण किती लागले. आणि इकडं आंब्याचे लिंबाचे त्याचे झाडं आहे. तर इकडं माझ्या मम्मी त्यांचं घर आहे बघा नवीन. तर बघा इकडची घराची पाठीमागची साईट आहे. तर पाठीमागून पण काम चालू आहे. आणि घराच्या पुढची साईड बघा मंडप ते टाकलेले आहे. तर पाण्यासाठी जार पण आले बघा. घराचं सगळं काम आवरलेलं आहे मम्मी त्यांचं. आणि कसं मग सगळं काम झाल्याच्या नंतर नवीन घरी यायला काही नाही वाटत. चला आता बघू आपण आत्याने त्यांचं काय चाललं आणि मम्मी त्यांचं पण. तर इकडं मी तुम्हाला हॉल दाखवते. बाई आत्या बाई तर लई मस्त बसल्या खुर्ची मांडून. कंबर दुखत काय झालं तुम्हाला? मला माहितच नाही. मम्मी तर आजच आले ना. हा कस काय हो? हा का बरं आहे मग. हा बसल्या खुर्चीवरती बघा मम्मी त्यांचं म्हणजे हॉल आहे. आणि कालच पसारा आणलेला आहे लावायला, त्याच्यामुळे मग आता लावलेलं आहे बघा. इकडं मई आहे माझी मोठी बहीण. आदूचा आणि आदूचं श्रीजाचं काय चाललं? झोप आली तुम्हाला? तुम्हाला एवढ्या दांगुड्यामध्ये झोप बरं आली? पिल्लू काय करतं ग? श्री ए थांब ग बाई मला माझ्या पिल्लूला भेटू दे ना. श्रीजा बघा आमची श्रीजा किती मस्त झोळीमध्ये टुटूप होती. श्रीजा आय पिल्लू बघा आधीचं छोटंसं बाळ श्रीजा मस्त झोपली आता. LED लावायला पाहिजे तो की हा ना. आणि माझ्या मामाची मुलगी आहे. मम्मी कोण आली बाई? घरीच आहे बघा. इथं आपले मामा ते पण बसलेले. मामा काय चालली मग? निवांत हा व्हिडिओ काढते तुमचा. तर इकडं मम्मीच्या मावशी दोन्ही पण, एक लहान्या मावशी आणि एक मोठ्या मावशी. तर इकडं माझ्या मामाच्या मावशीच्या मुली आहे साक्षी त्या. मम्मी चहा करू राहिली काय? दूध तापिती का? किती टाइम लागेल ग बाकी लोक यायला? हा ना भरपूर टाइम झाला ना.
इथं देवाला टाका आतमध्ये द्यायला लावून 2 दिवसानं. तर बघा सकाळ पण झालेली आहे आणि आपल्या जागरण गोंधळाचा कार्यक्रम म्हणजे संपलेला आहे बघा. सकाळी म्हणजे 4:30 वाजता आरती पण झाली आणि मग 4:30 वाजता आरती झाली आणि आपले जे वाघी बाबा होते ते पण घरी गेले आणि मग बाकीचे सगळेजण झोपलेले होते. तर आत्ताच उठले बघा सगळेजण आणि मम्मीची तयारी सुरू झालेली आहे जे पत्तरवाळ्या ते उचलायला. तर आता मंडपवाले आता म्हणजे येतीनच मंडप ते न्यायला आणि चटाया ते उचलून घ्यायला. कसं जागरणाचा कार्यक्रम संध्याकाळचा असतो त्याच्यामुळे सगळ्यांना म्हणजे सगळेजण रात्रभर जागले. तर आता मग थोड्या वेळ झोपलेले होते आणि आता सगळ्यांची झोप पण झाली. आणि शंभूचं बघा आपल्या गाडीपाशी खेळायचं चाललं लगेच. शंभू उठ लाग तू. हा आपण ते कुठे गेले? घरी गेले ना? तेल घ्यायला गेले का? शंभूला म्हणजे म्हणतंय आणि शंभूचे पप्पा आलेले ते तर जागरणाला आणि मग संध्याकाळी आता गेले ते सकाळी पण मग शंभूला नाही सांगितलं मी कारण शंभू मागा लावायचं म्हणून. इकडे बघा अजून काही झोपलेलेच आहे आणि शिव पण लागला खेळायला. कधी रडतो कधी खेळतो. हा शिव काय झालं? शंभू दादा एक बिस्किट आण. बिस्किटचं पुढं दे त्याला. हा पैसे दिले बिस्किटचं पुढं दे. बिस्किट दे त्याला. बिस्किट खायचं तुला? नक्की आम्हाला कमेंट करून सांगा की माझ्या मम्मीचांची जागरण गोंधळाचा कार्यक्रम कसा झाला म्हणून. तर भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.